सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकांच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार 25% विमा भरपाईची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे। सोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सक्त सूचना विमा कंपनीला दिल्यात, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। राज्यात जून ते ऑक्टोबर 2024 दरम्यान बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी पूरस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय। त्यामुळे राज्य सरकारने जून ते ऑक्टोबर 2024 दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 2,920 कोटी तर 57,50,000 रुपयांच्या मदत निधी वितरणाला मंजुरी दिली आहे। जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत नोव्हेंबर अखेरपर्यंत जलसंवर्धनाची 181 कामे पूर्ण झाली असून त्यावर 5,45,92,000 रुपये खर्च झाले, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे। जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत परभणी जिल्ह्यातील 91 गावांची निवड करण्यात आली आहे। प्रारूप आराखड्यात विविध यंत्रणांची 875 आणि अभिसरण कामे मिळून एकूण 2,337 कामांचा समावेश आहे। खानदेशात कापूस दरांवर दबाव असून आवक सध्या प्रतिदिन 22,000 क्विंटल आहे। शेतकऱ्यांना 6,200 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल दर खेडा म्हणजेच थेट खरेदीत मिळतोय। शासकीय कापूस खरेदी खानदेशात सुरू झाली आहे, परंतु शासकीय खरेदी सुरू होताच खेडा खरेदी देखील सुरुवात झाली आहे, परंतु ही खरेदी देखील रखडत असून कारण कापूस गावोगावी कमी आहे। उत्पादन कमी असल्याने आवक यंदा कमी असल्याची माहिती शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी दिली आहे। रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणात राष्ट्रीय व खासगी बँकांनी कमालीची अनास्था बाळगली आहे। आतापर्यंत एकूण लक्षांकाच्या तुलनेत केवळ 13% कर्ज वितरित झाले। यंदाच्या रब्बी हंगामातील राष्ट्रीय, खासगी व ग्रामीण बँकांना 420 कोटी रुपयांचं लक्षांक जिल्हा समितीने निश्चित करून दिलंय। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रब्बी कर्ज वितरित करीत नसल्याने त्यांच्या हिश्श्याचे 80 कोटींचं लक्षांक शिल्लक राहणार आहे। पारंपरिक फळ पिकांना पर्याय म्हणून विदर्भात डाळिंबाची लागवड गेल्या 1.5 ते 2 दशकात वाढल्याचं दिसून येते। मात्र बाजारपेठेतील दर, पीक व्यवस्थापनावरील खर्च, वातावरणातील बदल अशा विविध कारणांमुळे हे फळ पीक विदर्भातून आता काढता पाय घेऊ लागले। जिल्ह्यातील ऊस तोडणीला तब्बल महिनाभरानंतर प्रारंभ झाला असून यावर्षी ऊस उत्पादनात मोठी तूट येण्याचा प्राथमिक अंदाज आहे। अतिमुसळधार पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचं मानलं जात आहे। रब्बी हंगामातील पिकांसाठी होणाऱ्या पाण्याच्या उपाशामुळे जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने कमी होतोय। आठवड्याभरात जिल्ह्यातील 226 प्रकल्पातील एकूण उपयुक्त पाणीसाठ्यात 2% घट झाली आहे। एकूण 226 प्रकल्पात सध्या 72.94% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे।